श्री स्वामी समर्थ. अधिक मास किंवा धोंड्याचा महिना आता काही दिवसांनी संपणार आहे व सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे उद्यापन कसे करावे, कसे, कधी, कोणी करावे, ज्याने आपल्याला संपूर्ण अधिक महिन्याचे फळ मिळेल. तुमच्यापैकी अधिक महिन्यात प्रत्येकानेच उपवास, जप, पारायण, दीपदान किंवा कोणतेही व्रत ज्यांनी केले असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यांनी यापैकी काहीही केले नसेल त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा आहे. कारण अधिक महिना संपत आलेला आहे, पण या महिन्यात केलेल्या सर्व पुण्यकर्माचं फळ मिळवण्यासाठी शेवटी एक महत्त्वाचा विधी करावा लागतो, तो म्हणजे उद्यापन. तर जाणून घेऊया की उद्यापन कसे करावे ते. अधिक महिना म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आणि अत्यंत प्रिय व पवित्र महिना. आपण सर्वांनीच आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण या महिन्यामध्ये जप, दान, पारायण, दीपदान आणि इतरही अशा अनेक सेवा केलेल्या आहे. पण या पवित्र महिन्याची सांगता कशी करायची, व्रताचे पूर्ण फळ आपल्याला कसे मिळेल, ज्याने सर्व काही कारणाने तुम्हाला संपूर्ण महिनाभर सेवा करता आली नसेल तर काळजी करू नका. उद्यापन केले नाही तर दोष लागतो का, तर बिलकुल असे नाही आहे. उद्यापन केले नाही तरी दोष लागत नाही. केले तर त्याचा अनेक पटींनी फायदाच होतो, पण जर केले नाही तर त्याचा कोणत्याही प्रकारचा दोष असा लागत नाही. तर अधिक महिना हा भक्तीचा महिना आहे, भीतीचा नाही. तुमच्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार तुम्ही उद्यापन करू शकता. उद्यापन हे अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अधिक अमावस्येला केले जाते, परंतु काही भागांमध्ये अधिक महिन्यातील शेवटी एकादशी, द्वादशीला सुद्धा उद्यापन केले जाते. आता ज्या दिवशी उद्यापन करायचे आपल्याला त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपले घर स्वच्छ करून, देवघर स्वच्छ करून, स्वच्छ असे वस्त्र परिधान करून आपल्याला देवघरातील देवापुढे आसनावर बसायचे आहे. मनात कोणताही अहंकार न ठेवता पूजा करायची आहे. श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला हळद, कुंकू, फुले, अक्षदा अर्पण करायचे आहे. श्री हरिविष्णूंना पिवळी फुले आणि माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. भगवान विष्णूंना तुळशीपत्र आणि मंजुळी आवर्जून अर्पण करा आणि या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मनोभावे जप करा. त्यानंतर देवासाठी नैवेद्य म्हणून घरात सात्विक असे भोजन बनवा, अन्न बनवा. शक्य असल्यास खीर, पुरण किंवा पंचपक्वान्नांचा नैवेद्य आपल्याला या दिवशी देवाला दाखवायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला किंवा सुवासिनीला घरी बोलावून तुम्ही भोजन देऊ शकता. गायीची पूजा करून गायीला नैवेद्य देऊन आपल्याला ते व्रत करायचे आहे, उद्यापन करायचे आहे. दानामध्ये फळ, वस्त्र, दक्षिणा, तूप किंवा धार्मिक ग्रंथ तुम्हाला दान करणं शक्य होत असेल तर दान करायचं आहे. जसे की भगवद्गीतेचं दानसुद्धा तुम्ही करू शकता. या महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे, म्हणून अनेक लोक 33 फळे, 33 दिवे, 33 अनारचे दान करतात. मी तुम्हाला पुन्हा सांगते की हे सगळे करणे बंधनकारक नाही आहे. हे सर्व तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार करायचे आहे तुम्हाला. जर परिस्थिती नसेल तर देवाला फक्त भाव महत्त्वाचा असतो, वस्तूंची संख्या नाही. श्रद्धेने दिलेले एक फळसुद्धा खूप मोलाचं असतं, कारण दिखाव्यापेक्षा भक्ती मोठी नसते. कारण खूप जण असे दिखावा करण्यासाठी खूप असे दानधर्म करतात लोकांना दाखवण्यासाठी, पण लोकांना दाखवण्यासाठी केलेले दान करण्यापेक्षा आपल्या मनोभावाने एक फळ जरी आपण अर्पण केले तरी ते सगळ्यात मोठे दान होऊन जाते आपल्याकडून. आणि त्याचप्रमाणे खूप मोठे उद्यापन करण्याची गरज नाही. उद्यापन करण्यासाठी कर्ज काढून करण्याची काही गरज नसते. फक्त भगवान श्री हरिविष्णूंना मनापासून हात जोडून प्रार्थना करावी, आपल्या कुटुंबासाठी आशीर्वाद मागावे, तर हे उद्यापन केले पूर्ण होईल आपले. तर हे उद्यापन कोणी करा, ज्यांनी उपवास केला असेल ते सुद्धा करू शकतात आणि ज्यांनी एक महिनाभर काहीच केले नसेल त्यांनीसुद्धा उद्यापन करून या पूर्ण व्रताचे फळ आपल्याला मिळू शकते. तर आता उद्यापन म्हणजे काय, तर आपण नेमकं काय, तर आपण कोणताही व्रत करतो तर त्याचा व्रताचा समारोप म्हणजे जो शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो त्याला उद्यापन असे म्हणतात. अधिक महिन्यात केलेला कोणताही उपवास किंवा धार्मिक संकल्पाची शेवटी आपण पूजन, दान आणि गरजू व्यक्तींना भोजन घालून याचा समारोप केला जातो. शास्त्रानुसार श्रद्धेने केलेल्या उद्यापनामुळे आरोग्य, धन, संपत्ती, विवाह,
नोकरी आणि कौटुंबिक सुखाशी संबंधित सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सहाय्य मिळते, म्हणून हे उद्यापन केले जाते. एवढेच नाही तर यामुळे पूर्वजन्मे आणि वर्तमान परिस्थिती, जीवनातील अनेक दोष किंवा पापांचे शालन होण्यासाठी सुद्धा हे उद्यापन केले जाते. उद्यापन हा केवळ विधी नाही आहे, एखादा विधी आहे म्हणून आपण उद्यापन करतो असे नाही आहे. तर कृतज्ञतेचा आपला भाव व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे, म्हणून सुद्धा उद्यापन केले जाते. श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाने केलेले उद्यापन भगवान विष्णूंना प्रसन्न होते, म्हणून आपल्याला उद्यापन करायचे आहे. पण कर्ज काढून दिखाव्यासाठी आपल्याला उद्यापन करायचे नाही आहे. घरच्या घरीसुद्धा आपण उद्यापन करू शकतो. आपल्याला गरजवंतांना आपण दान धर्म करून आपण उद्यापन करू शकतो. आपल्या घरी आपण पूजापाठ करून सुद्धा उद्यापन करू शकतो. आणि उद्यापनाच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. विष्णू सहस्रनामाचे वाचन करा. श्री सुक्तमचे वाचन करा. आपल्याकडून जेवढ्या जास्त सेवा करणे शक्य होईल तेवढ्या सेवा करा, कारण अधिकच्या महिन्याची सांगता या दिवशी होणार आहे, म्हणून आपल्याला सेवा करायची आहे. आणि या अधिकच्या महिन्यामध्ये केलेल्या सेवेचे फळ हे 100 पटीनेच काय तर 1000 पटीने मिळत असते, म्हणून हे संधी आपल्याला चुकवायची नाही आहे. आणि व्रताच्या समारोपासोबत उद्यापनासोबतच आपल्याला ह्या सेवासुद्धा करायच्या आहे, म्हणून ज्यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील, म्हणून आपल्याला हे सेवा करायची आहे. म्हणून तुम्हाला उद्यापन करायचं आहे. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू लिहायला विसरू नका. धन्यवाद.